हा पहा कोणाचा तरी भाऊ येऊन बसला इथं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर पहा बरं आम्ही सगळे निघालो आहे जासाठी. कुठे तर या तुम्हाला सांगतो. पहा बरं कानानं मस्त हाय पण केलं. तो म्हणते मला व्हिडिओत घेत नाही म्हणते, म्हणून त्यालाही घेतलं. मग आलो आम्ही देवीपाशी. कशाला मस्त देवीची दर्शन घेतले. मग आम्ही निघालो नेक्स्ट ठिकाणी जासाठी. कुठे तर आम्ही आलतो खामल्यामध्ये देवी बघायला. पहा बरं मस्त ताई वगैरे सगळे आले होते. आम्ही कुठं पहिले आलो जिथं देवी बघायला आलो तिथं होते 5 पांडववाली थीम. खूपच सुंदर, खूपच छान अशी थीम होती तिची. मग खूपच सुंदर डेकोरेशन होतं. या तुम्हाला पण दाखवते कसं होतं तिचं डेकोरेशन. खूपच मस्त होतं. मग बापाचं की दर्शन केलं. मग निघालो आम्ही समोर जासाठी. इथं पावर खूपच सुंदर असं ग्रीन सिनेरीवर होतं डेकोरेशन. खूपच सुंदर होतं. मग तिथून समोर गेलो. समोर तर खूपच वेगळं असं महादेव, पार्वतीजी आणि गणपतीजी असे विराजमान होते तिथं. खूपच सुंदर होती तिची थीम. तर तुम्ही पण नक्की या बघायला. तिचं खूपच सुंदर थीम होती. मग दर्शन केले. मग आम्ही निघालो समोर जासाठी. समोर काय होते खाटूश्याम वगैरे होते, त्यांची दर्शन घेतले. पावरा कोणाचा तरी मित्र आला आहे तर भूत बनवून माहीत नाही कोण येतं. मग आता खूपच थंड होतं बर्फाच्या, म्हणून आम्ही साईडने निघालो. मग होते पुढे घटाचे दिवे. मग दिवे पाहिले आणि देवीचे दर्शन घेऊन निघालो आम्ही बाहेर. बघतो तर काय खूपच मस्त मस्त खाण्याचे स्टॉल लागले होते. भूक तर नव्हती पण तरी म्हटलं असंच पाहून घ्या. मग निघालो पुढे जायसाठी. पुढं आलं तर तिची थीम इतकी सुंदर, इतकी खास होती पाहण्यालायक की खूपच मस्त. तिथं होती जुरासिक वर्ल्डवाली थीम. मस्त डायनोसॉर वगैरे की बघितले. पहा बरं किती मोठे डायनोसॉर आहे. आणि कोणाला अंडा पाहिजे असेल तर घेऊन जायचं. इथं खूप मोठे अंडे ठेवले आहे बा डायनोसॉरचे. तर खूपच मस्त होते. या तुम्हाला पुढं पण दाखवते काय खूपच मस्त अशी डेकोरेशन केली होती तिची. हे बघा ना कसं मस्त हाय करते. मग त्याला हाय वगैरे केला. मग आम्ही निघालो समोर जायसाठी. पावर किती मस्त झाडं. आणि हा माहीत नाही कोणाचे तरी हेलिकॉप्टर आणून ठेवलं इथं. पण आता माहीत नाही ते कोणाचं आहे तर. मग आम्ही निघालो समोर जायसाठी. समोर आलो. या तुम्हाला अजून दाखवते. आणि पहा कोणाचा भाऊ येतं आता माहीत नाही, पण तिथं बसून आहे खूप वेळपासून. मग समोर आलो. समोर बघतो तर काय पाण्यातनी तर मगरच होते बा. पाण्यातनी एक तोंड खोलून आहे आणि एक मस्त झोपून आहे बा मगर. तर मग त्यांना डिस्टर्ब न करता आम्ही निघालो समोर जायसाठी. समोर आलो आणि पहा इथं तर वाघ आहे वगैरे आहे. मस्त बसले होते बाई यांनी तर चुपचाप, म्हणून म्हटलं डिस्टर्ब नाही करावं. मग आम्ही आलो चुपचाप खाली आलो. आणि वरतं पाय कोणते पक्षी तर माहीत नाही लटकले होते देवीच्या समोर. देवीचे दर्शन केले. मग निघालो आम्ही जासाठी. कुठं तर आम्ही आलतो 8 रस्ता चौकची. 8 रस्ता चौकची तुम्हाला देवी तर मी दाखवलीच होती आधी. तेच दिवसानं दाखवली ती. रात्रीच्या टाईमला तर खूपच सुंदर दिसत होती देवी. मग अंदरचं पण सीन वगैरे तर दाखवलंच होतं. दिवसानं रात्री बघा किती मस्त आहे. लाईट वगैरे लागल्यावर खूपच छान होतं असं डेकोरेशन तिचं. तर देवी पण बघा किती सुंदर आहे तिची. मग देवीचे मस्तपैकी दर्शन केले. मग बाहेर आलो. बाहेर बघतो तर काय मस्त स्टॉल होते. तिथल्या एका स्टॉलवर जाऊन पाहिले. खूपच मस्त मस्त कॅन्डल होती. लड्डू पण होते कॅन्डलचे. बघा आता काना मस्त गेम खेळला इकडं. मग आम्ही